शहरातील देवपुरात अवैध कुंटणखाण्यावर एलसीबी पोलिसांची छापेमारी। दोघा महिलांसह 2 पुरुष जेरबंद। 10वी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, गैरमार्गाविरुद्ध कठोर कारवाई करणार बोर्डाचे स्पष्टीकरण। थकीत कर वसुलीसाठी ढोल बडवीत धुळे मनपाची कठोर कारवाई। आणि धुळे जिल्ह्यात 10वी परीक्षेच्या 71 केंद्रातील 1119 वर्गांचे ऑनलाईन लिंकद्वारे केले संनियंत्रण। धुळे शहरात देवपुरातील कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापेमारी करीत दोघा महिलांसह 2 पुरुषांना जेरबंद केले आहे। या कारवाईत उच्चभ्रू सोसायटीतील गैरउद्योग उजेडात आला आहे। धुळे शहरातील देवपूर परिसरात भाड्याने घर घेत त्या ठिकाणी अवैधपणे कुंटणखाना चालविला जात होता। याबाबतची माहिती प्राप्त होतात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथकासह संशयित ठिकाणी छापेमारी केली आहे। या दरम्यान एक महिला भाड्याने घर घेत त्या ठिकाणी कुंटणखाना चालवित असल्याचे उघड झाले आहे। दरम्यान पोलिसांनी 2 महिलांसह 2 ग्राहक असलेल्या पुरुषांना देखील अटक केली आहे। उच्चभ्रू सोसायटीत दिनबोभाटपणे अवैध कुंटणखाना सुरू होता। या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे। कुठेही अवैध उद्योग सुरू असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस यंत्रणेस द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र राज्यभरात 10वी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, गैरमार्ग करण्याच्या हेतूने काहींनी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व उत्तरे व्हायरल केली आहेत। गैरमार्गाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यभरात इयत्ता 10वीची परीक्षा घेण्यात येत आहे। 21 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर झाला असून या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा काही माध्यमांमध्ये करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपली भूमिका जाहीर केली असून त्यांच्या म्हणण्यानुसार कुठेही 10वी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही। गैरमार्ग करण्याच्या हेतूने जालना यवतमाळ परिसरातील काही ठिकाणी काही प्रश्न व उत्तरे लिहिलेली माहिती व्हायरल करण्यात आली आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करीत दोषींविरुद्ध कठोर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती बोर्डाने कळविली आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। धुळे महापालिकेने बड्या कर थकबाकीदारांविरुद्ध ढोल बडवत मालमत्ता सील करण्याची कारवाई केली आहे। शहरातील नेहरूनगर, खंडेलवाल सॅनिटरी वेअर आणि ॲक्सेसरीज दुकानात सील लावीत मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। धुळे महानगरपालिकेने मालमत्ता थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम उघडली आहे। वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद न देणाऱ्या बड्या कर थकबाकीदार मालमत्ता धारकांविरुद्ध ढोल बडवत त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई धुळे महानगरपालिकेने केली आहे। धुळे शहरातील नेहरूनगर येथे कुंदनमल गणपत मारवाडी यांच्या मालकीचे खंडेलवाल सॅनिटरी वेअर व ॲक्सेसरीज दुकान आहे। यांच्याकडे तब्बल 2,74,000 रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून वारंवार नोटिसा बजावूनही मालमत्ता कराचा भरणा केला जात नसल्याने अखेर धुळे महानगरपालिका कर वसुली पथकाने ढोल बडवीत खंडेलवाल यांच्या मालमत्तेस सील लावीत मालमत्ता जप्त केली आहे। थकीत मालमत्ता करधारकांनी तात्काळ कराचा भरणा करावा असे आवाहन धुळे महानगरपालिका कर वसुली विभागाने केले आहे। धुळे शहरातील अद्दवाढ बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त यांच्या आदेशाने ज्या थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व त्यांनी कराचा भरण्यास नकार दिल्यास त्याच्या दारापुढे ढोल ताशे वाजवून
जनजागृती करण्यात येईल. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की अशी पाळी आपल्यावर येऊ नये कटू कारवाईची. तरी सर्व सीलची किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची देखील कारवाई करण्यात येईल. तरी धुळे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची होणारी कटू कारवाई व आपल्या दारापुढे ढोल ताशे वाजवण्याची कारवाई ही टाळावी ही विनंती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या पेपरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून 71 केंद्रावरील 1119 वर्गांचे ऑनलाईन लिंकद्वारे संनियंत्रण केले असून त्यांच्या या उपक्रमाचे राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी अभिनंदन केले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात इयत्ता 10वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी एकूण 71 केंद्रापैकी 70 केंद्रांवर 1119 ब्लॉकमध्ये ऑनलाईन लिंकद्वारे संनियंत्रण केले आहे. या परीक्षेसाठी 28,392 विद्यार्थी प्रविष्ट आहे. आज मराठी विषयाचा पेपर शांततेत सुरू झाला. 12वीच्या परीक्षेप्रमाणेच 10वीच्या परीक्षेसाठी जिल्हा यंत्रणेमार्फत झूम लिंकद्वारे परीक्षेचे नियंत्रण करण्यात आले. पूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे योजना राबविल्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले. तसेच ही यंत्रणा राबविण्यासाठी खर्चसुद्धा नाही, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले आहे. परीक्षेसाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय अध्यक्ष नाशिक डॉक्टर सुभाष बोरसे हे सुद्धा झूम लिंकद्वारे उपस्थित होते. शिक्षण आयुक्तांनी धुळे जिल्ह्याच्या या अभिनव प्रयोगाचे तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. सर्व परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याने बाहेरील उपद्रव रोखण्यात पोलीस प्रशासनास मोठे यश मिळाले आहे. परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. तसेच परीक्षेत कॉपी करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या नियोजनामुळे कॉपीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे.